करणार अशी धमकी पोलिसांना विद्यार्थ्यांना दिली होती। गृह खात्याकडून धमकी देणाऱ्या पोलिसाच्या चौकशीचे आता आदेश देण्यात आले। तर एका पोलीस कर्मचाऱ्यानं आंदोलक विद्यार्थ्यांना ही धमकी दिली होती, त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला। पोलीस कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आता गृह विभागानं याची दखल घेतली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार-वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल या संदर्भात? आता या ठिकाणी चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। मोहिनी, काल 2-3 दिवसापासून मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं आणि काल काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस व्हॅनमध्ये बसवल्यानंतर एक पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना पुन्हा या ठिकाणी दिसायचं नाही, नाहीतर 50-50 ग्रॅमची पावडर तुमच्या बॅगमध्ये ठेवून तुमच्यावरती कारवाई केली जाईल अशा धमकी देताना पाहायला मिळतोय। एका विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ काढलेला होता, तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय आणि आता पोलिसांच्या या भूमिकेवरती अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मात्र मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ पातळीवरून या संबंधित पोलिसांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। शिवाय तो ज्या ठिकाणी कर्तव्यास होता तिथून त्याला बाजूला सुद्धा करण्यात आलेला आहे। जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तथ्य पडताळली जात नाहीत आणि योग्य ती तथ्य तपासून या पोलीस कर्मचाऱ्यावरती कारवाई केली जाईल अशा प्रकारचा इशारा सुद्धा आता मुंबई पोलिसांनी दिलेला आहे। मात्र हा पोलीस कर्मचारी नेमका कोण आहे, तो कुठे पोस्टिंगला होता आणि कुठल्या विभागामध्ये तो आंदोलनाच्या दरम्यान या सगळ्या विद्यार्थ्यांना ताब्यात त्यानं घेतलेलं होतं आणि काय कारवाई करत होता याची देखील माहिती पोलिसांकडनं घेतली जाते आहे। मात्र या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ आता देशभर व्हायरल होतो आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना टार्गेट करून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत किंवा त्यांना घाबरवलं जात आहे, हाही प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो आहे। काही वेळापूर्वी राज ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेतून हा मुद्दा मांडलेला होता। काँग्रेसने देखील हा मुद्दा वरिष्ठ पातळीवरती तक्रार सुद्धा दाखल केली आहे। त्यामुळे या कर्मचाऱ्यावरती निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे। मात्र पोलिसांच्या या भूमिकेवरून आता मोठं रणकंदन माजलेलं पाहायला मिळतं आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आता विद्यार्थ्यांना धमकी देणाऱ्या या पोलिसाची चौकशी होणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात काँग्रेस नेते वडेट्टीवार काय म्हणतात आपण पाहूयात। तरुणाई न्यायासाठी सत्यासाठी लढतीये आणि त्यांना पोलीस खिशात ड्रग्ज टाकून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत आहेत। तर पोलिसांची इतकी क्रूर बुद्धी ही तर इंग्रजांच्या राज्यात सुद्धा नव्हती। इतके क्रूर हे पोलीस भाजपच्या राज्यात झालेत। विद्यार्थ्यांच्या खिशात टाकण्यासाठी पोलिसांकडे ड्रग्ज कुठून येतं याचीही चौकशी व्हावी। तरुण विद्यार्थ्यांना धमकी देऊ नका। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांचं ब्रीद वाक्य, पण आता पोलिसांपासूनच सामान्य नागरिकांचं रक्षण करण्याची ही वेळ आली आहे। खाकी वर्दीतील हे गुंड बघा असं वडेट्टीवार असं म्हणालेले आहेत। पवन सांगळे असं या धमकी देणाऱ्या पोलिसाचं नाव असल्याची ही सध्या माहिती मिळते। त्याच्या चौकशीचे आदेश गृह खात्याकडून देण्यात आलेले आहे। या पार्श्वभूमीवर त्याच्यावर कारवाईची ही शक्यता आहे। दरम्यान या पोलीस कर्मचाऱ्यानं आंदोलक विद्यार्थ्यांना ही धमकी दिली होती। समझे कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाएंगे। मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए। नहीं तुम लोग को समझे कसम से घर पे। आपण पाहतोय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि आता विद्यार्थ्यांना कारवाईची धमकी देणाऱ्या पोलिसाचं निलंबन करण्यात आल्याची ही माहिती समोर आलेली आहे। पवन सांगळे असं या धमकी देणाऱ्या पोलिसाचं नाव आहे। विद्यार्थ्यांना धमकी देणाऱ्या पोलिसांवर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। बॅगेत ड्रग्ज पावडर टाकून कारवाई करणार अशी धमकी त्यानं विद्यार्थ्यांना दिली होती आणि त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता। आपण या संदर्भात अधिकची पुन्हा एकदा माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार-वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? आता गृह विभागानं धमकी देणाऱ्या पोलिसाला दणका दिलाय। संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावरती कारवाई झाल्याचं पाहायला मिळते आणि सायन पोलीस स्टेशनमध्ये ड्रायव्हर म्हणून कर्तव्यात असणाऱ्या पवन सांगळे यांना त्यांच्या कर्तव्यावरून बाजूला हटवण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। शिवाय मुंबई पोलिसांवरती सुद्धा प्रश्न उपस्थित झालेले होते। मात्र या व्हिडिओची तीव्रता लक्षात आल्यानंतर मुंबई पोलीस दलाकडून या पोलिसावरती आता कारवाई करण्यात कृष्णा, थोडंसं मी या ठिकाणी तुम्हाला थांबवते।